विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला इतिहासाचा अभ्यासक्रम पाहिला गेला. इतिहासाचं पहिलं प्रकरण पाहिलं. पण आज आपण राज्यशास्त्र या विषयासाठी अभ्यास पाहणार आहोत. राज्यशास्त्राचा विचार केला तर राज्यशास्त्रामध्ये एकूण 5 प्रकरणे आहेत. ही 5 प्रकरणं एकूण 12 मार्कासाठी आहेत. म्हणजे पाहत असताना 12 मार्काचा आपण अभ्यास करायचा आहे. म्हणजे 5 प्रकरणं आणि एकूण मार्क्स 12. 5 प्रकाराचा अभ्यास केला तर आपल्याला एकूण त्याच्यामध्ये 12 मार्क्स मिळणार आहेत. पण जसजशी प्रकरण येतील तसतसं त्या प्रकरणानुसार कोणतं प्रकरण किती मार्काला आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण पाहत असताना आज सुरुवातीला आपण राज्यशास्त्रातील जे पहिलं प्रकरण आहे, भारताचे संविधान, या संविधानाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता भारताचं संविधान म्हणजे नेमकं काय, संविधानाची अंमलबजावणी कशी केली जाते, संविधान जे आहे ते संविधानाची निर्मिती कशी आणि का झाली, आपण इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये पहिलंच नागरिक शास्त्राचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये इत्थंभूत माहिती दिली आहे आणि ते आपण पाहिलेली आहे. पुन्हा आपण 7वीचाच अभ्यासक्रम पाहण्याची काही आवश्यकता नाहीये असं मला वाटतं. तरी देखील संविधान म्हणजे नेमकं काय ही व्याख्या माहीत असणं गरजेचं आहे. अख्खा धडा शिकवायचो आणि संविधान म्हणजे काय याची व्याख्या जर आपल्याला माहीत नसेल त्याचा काही अर्थ नाही. आता संविधान म्हणजे काय त्याचा अर्थ पाहायला गेला, देशाचा कारभार करण्यासाठी किंवा देशाच्या कारभाराच्या संदर्भात त्याच्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रितपणे किंवा त्याचे नियम आणि कायदे एका पुस्तिकेमध्ये तयार केले, त्याची मांडणी केली आहे आणि जे पुस्तिका तयार झाले त्याला आपण काय म्हणतो, संविधान असे म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, संविधान. म्हणजे सगळं संविधान, कायद्याचे नियम, कलम, उपकलम, तत्व, ध्येय, धोरण, उद्दिष्ट ही सगळी त्या संविधानामध्ये म्हणजे एका पुस्तिकेमध्ये तयार केले. एका पुस्तिकेमध्ये काय केले, तयार केले आणि त्याचीच अंमलबजावणी आपण त्या ठिकाणी करत आहोत. मग याच्यामध्ये या संविधानाचा विचार केला तर भारताच्या संविधानाकडे, जे भारताचं संविधान आहे या भारताच्या संविधानाकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागलं आहे. आता अख्ख्या जगाचं लक्ष का, तर भारताची लोकशाही इतकी प्रगल्भ आहे, इतकी भक्कम आहे, कारण त्या प्रत्येक राष्ट्राला भारताची लोकशाही हवीशी वाटते. कारण भारताच्या लोकशाहीचा विचार केला तर भारताचा विकास कसा असावा, भारत देश कसा असावा आणि भारताच्या प्रगतीचे टप्पे कसे असावेत ही सगळी माहिती आपल्या भारताच्या संविधानाने दिली. एवढंच नाही तर भारताचा विकास, सामाजिक विकास कसा व्हावा आणि कसा असावा ही सुद्धा मांडणी जी आहे ते भारताच्या संविधानामध्ये दिलेली आहे. त्याच्यावर भारताचा सामाजिक विकास सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने झाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर भारताचा विचार केला तर भारतामध्ये संविधान केव्हा अंमलात आलं, तर भारताच्या संविधानाची सुरुवात किंवा भारताच्या संविधानाची अंमलबजावणी जी आहे ती 26 जानेवारी 1950 मध्ये भारताचं संविधान अंमलात आलं. आता 26 जानेवारी ही तारीख का निवडली, कशासाठी निवडली याचाही विचार त्या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. भारताचा विचार केला तर आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत असं 1930 म्हणजे 26 जानेवारी 1930 लाच आपल्या राष्ट्रीय सभेतील लोकांनी सांगितलं होतं. पण पाहत असताना ती तारीख आली नाही. पण त्याच्यानंतर 30 तारीख उद्दिष्ट किंवा ती तारीख लक्षात ठेवली आणि भारताचं संविधान 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आलं. म्हणजे मानवाच्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत, नियम आणि तत्व जे आहेत, माणसासाठी घालून दिलेले नियम आणि तत्व आहेत त्याची अंमलबजावणी या ठिकाणी झाली. मग याच्यामध्ये पाहत असताना मग संविधानातील 3 मुद्दे कोणते, 3 उद्दिष्ट कोणते, 3 तत्व कोणते की जेणेकरून त्या माध्यमातून भारताची लोकशाही चालली जाते. या 3 तत्वांचा विचार केला, त्या मुद्द्यांचा विचार केला तर त्या 3 मुद्द्यावरती भारताची लोकशाही किंवा भारताचं संविधान बाळांनो आधारला पाहायला मिळतं. मग याच्यावर पाहत असताना लोकशाही, सामाजिक न्याय व समता आणि न्याय व्यवस्था या 3 गोष्टी जर पाहिल्या गेल्या, या तर त्या 3 गोष्टींचा जर आपण विचार केला गेला तर या 3 गोष्टी सर्वाधिक जास्त महत्त्वाच्या आहेत. म्हणजे भारताचं संविधान त्याच्यावरती आधारलं पाहिजे.
मग त्याच्यामध्ये पाहत असताना संविधान म्हणजे काय, संविधानाची सुरुवात आणि त्या 3 मुद्द्यांची माहिती घेत असताना या 3 मुद्द्यातला पहिला घटक पाहूया, तो म्हणजे भारताची लोकशाही. आता भारताची लोकशाही पाहिली गेली तर लोकशाही म्हणजे काय हा सर्वाधिक जास्त महत्त्वाचा भाग आहे. व्याख्या माहित पाहिजे. जसं संविधान म्हणजे काय माहित पाहिजे, तशाच पद्धतीने लोकशाही माहित पाहिजे. लोकशाहीची व्याख्या सुरुवातीला कुणी केली, कुठल्या राष्ट्राध्यक्षांनी केली, ह्या खोलात मला जायची काही आवश्यकता नाही, कारण ते तुम्हाला माहितीच आहे. कारण 6वी 7वीला आणि 8वी पर्यंत आपण ते पाहिलेत आहे. त्याच्यानंतर मग व्याख्याचा विचार केला तर व्याख्या पाहत असताना लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलं प्रशासन. लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं प्रशासन म्हणजे मानवाने मानवासाठी घालून दिलेले नियम आणि बंधनं म्हणजेच लोकशाही. जर विचार करा, आताच्या कोरोनाचा विचार केला, जर साथीचे रोग भारतामध्ये पसरला आहे तर त्याच्यामध्ये हे सगळे तेच नियम आहेत, लोकशाहीने घालून दिलेले नियम आहेत, तत्व आहेत ना. मग त्याच्यामध्ये सुद्धा पाहत असाल लॉकडाऊन म्हणजे कर्फ्यू पुकारलाय, स्वतःसाठीच नियम बंधन घालून घेतलेत. मग याच्यामध्ये तशाच पद्धतीने लोकांचा विचार केला, लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं प्रशासन म्हणजे लोकशाही. ही भारतातील माणसासाठी केलेली व्यवस्था आहे. मग या व्यवस्थेचा विचार केला गेला तर या लोकशाहीमध्ये काही गोष्टी आहेत, काही नियम आहेत. मग त्याच्यामध्ये पाहत असताना पहिला मुद्दा आपण पाहिला गेला तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी पाहत असताना याच्यात लोकशाहीची व्याख्या पाहिली. मग त्याच्यामध्ये राजकीय प्रगल्भता म्हणजे काय. आता राजकीय प्रगल्भता, आता प्रगल्भता ह्या शब्दाचा अर्थ पाहिला तर समाजासाठी काही मला गोष्टी करायच्या असतात, पण समाजच ऐकत नसेल तर त्याच्यामध्ये मला माझ्या स्वतःसाठी गोष्टी करायच्या असतात, मला स्वतःसाठी बदल करायचा असतो. हा तो अर्थ त्याचा प्रगल्भतेचा होऊ शकतो. पण लोकशाहीमध्ये प्रगल्भतेचा अर्थ पाहत असताना याच्यामध्ये विचार केला तर प्रगल्भता म्हणजे समाजामध्ये बदल करायचा. म्हणजे लोकशाहीमध्ये निवडणुका होत असताना त्या वारंवार निवडणुका का होतात, पण त्या निवडणुका निपक्षपाती आणि न्यायिक वातावरणात झाल्या आणि त्या निवडणुका सारख्या झाल्या तर लोकांना आपल्यामध्ये बदल झालेला आहे हे दिसून येतं. याच्यासाठी लोकशाहीचं यश त्याच्यात अवलंबून पाहायला मिळतं. लोकशाहीचं यश कधी कशावर अवलंबून आहे तर त्याच्यामध्ये निवडणुका मुक्त आणि न्यायिक वातावरणात निवडणुका झाल्या म्हणजे त्याच्यात लोकशाहीचं यश आहे, लोकशाहीचं महत्व आहे. म्हणूनच अख्खं जग भारताच्या लोकशाहीकडे बाळानं बघत आहे. एवढी भक्कम लोकशाही भारताची पाहायला मिळते. अशा लोकशाहीचा विचार केला गेला तर याच्यामध्ये हे लोकशाहीचं थेट प्रक्षेपण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. संविधानाचा विचार केला तर भारतीय लोकशाहीमध्ये लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारताने काही संस्था दिली. पहिली संस्था आहे संसद, दुसरी संस्था आहे राज्य विधानसभा, तिसरी आहे स्थानिक शासन संस्था. खासदार संसदेमध्ये जातात, आमदार राज्य विधानसभेमध्ये जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोण जातं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार आपण केला गेला तर त्याच्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत हे जे सदस्य आहेत हे स्थानिक शासन संस्थेमध्ये निवडून जातात. म्हणजे प्रत्येकाला आपलं लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्व सिद्ध करण्यासाठी आणि समाजाचं काम करण्यासाठी लोकशाहीनं संस्थेमध्ये काम त्या ठिकाणी म्हणजेच त्याच्यामध्ये काय केले, ह्या संस्था उपलब्ध करून दिलेत, संस्था निर्माण केलेत आणि ह्या संस्था निर्माण केल्यामुळं समाजाचं काम, समाजाचा गाडा अतिशय व्यवस्थितरित्या चालतो. म्हणजे आपल्या भारताची लोकशाही जी आहे ती लोकशाही चांगल्या पद्धतीनं चालली पाहायला मिळते. हा सर्वाधिक जास्त महत्त्वाचा भाग आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो आणि याच्यातच आपल्या लोकशाहीचं यश सर्वाधिक जास्त महत्त्वाचं आहे. आणि मताधिकार म्हणजे काय की प्रौढ मताधिकार म्हणजे विचार केला तर ज्या माणसाचं वय 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशाच माणसाला मतदानाचा अधिकार भारतीय लोकशाहीने दिला. पण जेव्हा त्या 21 वरून लोकशाहीचा विचार केला तर मतदानाचं वय 18 वर केलं गेलं. तेव्हा ते कुणी केलं तर भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी 21 वर्षावरून 18 हे काय केलं, वय वर्षे केलं आणि तिथून पुढं याच्यामध्ये प्रौढ लोकांचं वय 18 वर झालं. लोकशाहीचा विचार त्या ठिकाणी केला. इथंच थांबूया, पुढचा भाग पुढच्या तासाला. धन्यवाद.